नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि आता आम्ही निघतोय गावाला जाण्यासाठी. तर इथे मी चहा वगैरे ठेवला आहे आणि माझं आवरायचं राहिलं, आंघोळ वगैरे ब्रश झाला आहे माझा. तर मी पोरांसाठी दूध बनवून घेत आहे सोबत या शेकरमध्ये. बाकी सगळं आवरलं आहे. आता आयुष्य पप्पा वगैरे आंघोळ करत आहेत, त्यांचं झाल्यानंतर मग मी लगेच आंघोळीला जाईल आणि मग निघणार आहोत आम्ही. तर हा व्लॉग कंटिन्यू करा माझ्यासोबत. तर आम्ही कुठे कुठे जातोय, काय कसं करणार आहे दिवसभरात. तर आता बिट्टू झोपली आहे, त्यामुळे मी थोडा हळू आवाजात बोलते. तर कंटिन्यू करा. आता मी पटकन माझं आवरते आणि तुम्हाला लवकरच भेटते. निघालो आम्ही आता. इथे गाडी वगैरेमध्ये बॅगा ते सगळ्या ठेवून घेतल्या आणि सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं. लवकर निघालं तर म्हणजे लवकरही पोहोचता येईल. तर इथे आयुषचे पप्पा सीट वगैरे ॲडजस्ट करत होते, कारण मागच्या साईडला गाद्या वगैरे टाकल्या होत्या मुलांसाठी आम्ही. आणि नेहमी आम्ही गावाला जाताना सकाळी लवकरच निघतो, कारण ट्रॅफिक वगैरे लागत नाही. तसं तर आम्हाला 12 तास लागतात पोहोचायला, कारण मध्ये ब्रेक वगैरे घेत जातो आम्ही जेवायचा ते, त्यामुळे. तर गाडीत बसल्यानंतर बिट्टू लगेच झोपली होती आणि मग थोड्या वेळानंतर ती उठली, म्हणून मग मी दूध बनवून घेतलं होतं ते तिला दिलं. पण काय माहिती काय झालं, दूध पिल्यानंतर लगेच तिला उलटी झाली आणि आम्ही मग नंतर एका पेट्रोल पंपावरती थांबलो आणि तिथे चेंज वगैरे करून घेतलं मग तिचं. आणि मग तिची उलटी काही थांबतच नव्हती, त्यामुळे मग पुढे मेडिसिन घ्यायला थांबलो. तर इथं आम्ही थांबलो आहे आता, कारण बिट्टूसाठी थोडीशी मेडिसिन घ्यायची आणि तिला उलटी झाली आणि थोडंसं पोट पण दुखते म्हणते. तर थोडंसं मेडिकलवरून औषधं घ्यावं म्हटलं, तर त्यासाठी थांबलो आहे. आता औषधं घेऊन बिट्टूला औषध देतो आणि तिनं औषध प्यायचं नाही म्हणते. काय बिट्टू? औषध नाही पाहिजे, मी टाका नाही पाहिजे, मी औषध पण नाही पाहिजे. औषध नाही प्यायचं, पोट दुखायला ना पिल्लू? मी पोट दुखते. मग औषध प्यावं लागेल ना बाळा? नाही. तर आता औषध घेते, बघू आता पिते की नाही काय माहिती. त्यानंतर औषध वगैरे घेतले आणि एका टपरीवरती मग आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. म्हणजे चहा घेतला आणि पोरांना चहा बिस्किट खाऊ घातले इथे आणि मग बिट्टूला औषध वगैरे दिले, कारण 12 तासाचा प्रवास करायचा होता आणि मध्ये परत अजून तिला जास्त होऊ नये म्हणून लगेच मेडिसिन घेतलं आणि मग तिला औषध वगैरे दिले आणि मग ती छान झोपली आणि दिवसभर काही त्रास दिला नाही. आता इथं गाडी थांबवली आम्ही आणि आमच्या बिट्टूला फटाके वाजवायचे. तिला पिशवी दिसली फटाक्याची, जी आम्ही गावाकडे घेऊन जात होतो, तर त्यामधले तिला आपटी बॉम्ब वाजवायचे होते. आपटी बॉम्ब म्हणजे पॉप. त्यामुळं मग आता इथं थांबवली गाडी आणि निवांत ती फटाके वाजवली. बघा आता कशी काय करायली पिल्लू तू? फटाका. आपटी बॉम्ब. काय वाजवायली? आपटी बॉम्ब. आपटी बॉम्ब होतो. तुला हा बोल, काय वाजवते बिट्टू? काय होते? फटाका वाजवते. कोणता फटाका? आपटी बॉम्ब. आपटी बॉम्ब आहे ना. आता निघायचं, चलायचं आता पुढे. चलायचं बिट्टू, हां. चला दरवाजा लावा. आता आम्ही थोड्या वेळात नाश्त्यासाठी थांबणार आहे. ए गप्रे, नाश्त्यासाठी थांबणार आहे. तर बिट्टू काय खाणार आहे नाश्त्याला? मी भाजी खाते. पावभाजी खाणार आहे नाश्त्याला. आयुष आणि मी पोहा खाणार आहे. पोहा. तर आता आम्ही पुढे थांबणार आहे. आता आपण कुठेपर्यंत पोहोचलो आहोत? पोहा आम्ही समोसा खाणार. समोसा पाटसला पोहोचलोय आता आम्ही. थोड्या वेळात आता नाश्ता करणार पुढे. तर मग थोड्या वेळातच आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि मग तिथे छान असा नाश्ता वगैरे केला आणि बिट्टूला नंतर काही उलटी वगैरे काही झाली नाही, पण तिच्या मूडनुसारच चालावं लागत होतं, कारण थोडंसंही रडलं तर तिला मग खोकला येऊन उलटी होत होती. त्यामुळे मग मध्येच गाडी वगैरे थांबवली होती, कारण थोडा ब्रेक घेतच जातो आम्ही. कंटिन्यू गाडी पण चालवायला आयुषचे पप्पा एकटेच असतात, त्यामुळे ते पण कंटाळतात, त्यामुळे मग थांबत थांबत जातो. तरी ते छान असा नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग पुढे जाण्यासाठी निघालो. असा पोटभर नाश्ता केला आणि खूप छान टेस्ट होती. तर हॉटेलचं नाव कृष्ण कमळ व्हेज हॉटेल म्हणून आहे, पाटसच्या थोडंसं पुढं. आणि ते खूप छान बाहेर डेकोरेशन म्हणजे केलेलं आहे हॉटेलच्या बाहेर. तर तेच इथं आयुष्य पप्पा फोटो काढत आहेत त्यांचे, मी नाश्ता करेपर्यंत. तर माझाही नाश्ता झाला आणि ते
मुलांसाठी खेळायला पण आहे बाहेर. आमच्या बिट्टूला आम्ही दाखवलं नाही मुद्दामून, कारण तिला जर दाखवलं तर ती इथून निघणारच नाही परत. हो, तर बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि वरती झोपाळ्यावरती बसलेले राधाकृष्ण आहेत. आणि गाय पण आहे इथे. हा, बघ काय करेल जे बाप्पा, काय करेल बाळा? पिल्लू आहे. कोण आहे? मटकी आहे ना. मटकीमध्ये काय आहे? काहीच नाही मटकीमध्ये. पाणी आहे ना. तर आता आम्ही तुळजापूरच्या जवळ थांबलोय शाकंभरी हॉटेलला. तर आता 2:30 वाजलेत आणि आता जेवणासाठी थांबलोय. थोडंसंच खाणार आहे, कारण पोटभर आमचा नाश्ता झाला होता, तेवढी काही भूक नाही, त्याच्यामुळे थोडं राईस मागवलाय. तर तेवढं खाऊन आता पुढे निघायचं. बघू आता. बाहेरच बसलो आम्ही. तर हॉटेलला असं आहे, दाखवते. तर इथे बाहेर टेबलवरती बसलो आम्ही निवांत. वातावरण पण छान झालंय, मस्त ढगाळ. राईस हे दोघं खाणार आहेत. तिखट चालतं ना? हा, तिखट चालेल, 2 जण खातील. पिल्लू हँड वॉश करून ये. बिट्टू काय खाणार आहे? तू काय खाणार आहेस? पापड ना. पापड खाणार आहे बिट्टू. बिट्टूचं आमचं एकच फेवरेट पापड असतं, मसाला पापड. पिल्लू नळ व्यवस्थित बंद कर. हो, हात धुणे जा. तर मसाला पापड आला होता इथे, पण त्याच्यामध्ये जास्तच मिरची टाकली होती त्यांनी, त्यामुळे बिट्टूला काही खाता आलं नाही आणि मग तिने भातच खाल्ला. तर इथे छान असे जेवण वगैरे करून आम्ही पुढे निघालो. मग छान झालं जेवण, मस्त. आता निघालो आम्ही पुढे. आता किती वाजलेत आहो? 3 वाजले. किती वाजतील आपल्याला पोहोचायला? 7 पर्यंत आम्ही घरी पोहोचू. आता ढगाळ वातावरण झालंय, पाऊस लागू नये म्हणजे झालं. तसं तर हायवे आहे, पण बघू, पाऊस लागला तर गाडी थोडी स्लोच घ्यावी लागते. तर छान होतं जेवण वगैरे, टेस्ट होती. आम्ही फक्त राईस आणि चिकन रस्सा मागवला होता, कारण नाश्ता भरपूर केला होता त्यामुळे. तर आता निघतोय पुढे. तुम्ही पण असं जर लॉंग ड्राईव्ह करत असाल किंवा गावाकडे जाताना, तर मी हे बघा, ही अशी कम्फर्टेबल मुलांना मागे गादी टाईप बनवत असते आणि याच्यावरती व्यवस्थित असे 2 माणसं झोपू शकतात. म्हणजे आयुष आणि बिट्टू तर झोपतात आणि प्लस मी पण इथे बसते. तर हे मी कसं बनवलंय, मी इथे गादी टाकली आहे माझ्या घरातली फोल्ड करून, आणि मग इकडे तर सीट आहे. मग त्या गादीच्या ऐवजी तुम्ही तुमच्या बॅग आपण ठेवू शकता आणि त्याच्यावरती असं जाडसर ब्लँकेट वगैरे अंतरायचं. त्यामुळे मुलांना असं कम्फर्टेबल होतं, छान, आणि प्रवास सोयीचा होतो मस्त. तर मी नेहमीच हे करते, कारण आमचा एक 12-13 तासाचा प्रवास असतो जुन्नरवरून, त्यामुळे. त्यानंतर मग आम्ही उजनीला थांबलो आणि उजनीला फेमस अशी उजनीची बासुंदी खाण्यासाठी थांबलो होतो. तर इकडून पहिल्यांदाच प्रवास करतोय, तर पुण्याला आलो तसं नाही, तर आम्ही आधी सोलापूरला होतो आणि सोलापूरला होतो तेव्हा आम्ही नेहमीच इथली बासुंदी खायचो. मध्ये पोहोचलोय आणि आता उजनीची स्पेशल अशी बासुंदी खाणार आहे. तर बिट्टू आमची एक गाणं म्हणून दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना. बिट्टू म्हण ग, रडू नको बाळ. हां, मी पानाला जाते,
बाला आणि मी पाण्याला जाते. बोल. खा एक बाईट खाऊन दाखव, एक बाईट खाऊन दाखव. कशी आहे सांग. कशी आहे? छान आहे. आवडली तुला? तू खाऊन दाखव दादा. छान आहे. हात छान छान आहे ना. खा. बासुंदी खाऊन थोडे पुढे आलो आणि तिथे आम्हाला CNGचा पंप दिसला आणि त्यामुळे मग तिथे थांबलो CNG भरायला. आणि जिथे गेलं तिथे CNGला रांगाच रांगा असतात, तर इथे तसंच होतं. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती होतो घरापासून, पण अशी एवढी भयानक ट्रॅफिक लागली आम्हाला आणि पाऊस पण चालू झाला आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि अशा प्रकारे आम्ही आता घरी पोहोचलो आहे. तर पुढचे माझे व्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि खूप छान छान व्लॉग मी पोस्ट करणार आहे लवकरच, कारण माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे आणि त्याविषयीची खरेदी असेल किंवा बाकी सगळंच काही तयारी मी तुम्हाला व्लॉग थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझे व्लॉग कंटिन्यू करा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.